नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण पुन्हा गणित आणि बुद्धिमत्ता यापैकी बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील कमीत कमी 15 ते 20 ते 25 प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ओके. जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राच्या YouTube चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. रोज संध्याकाळी 4 ते 5 वाजता लाईव्ह सेशन आपलं या ठिकाणी असतं. पोलीस भरती तसेच सरळ सेवा आणि वेगवेगळ्या राज्यसेवा, PSI, STI कंबाईनची परीक्षा, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा, पुन्हा बँकिंगच्या एक्झाम्स यासारख्या सर्व परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या संबंधित आपली तयारी या चॅनलच्या मार्फत केली जाते. ओके. 5 ऑगस्ट पासून आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवर आणि संमिश्र स्वरूपाचे प्रश्न आतापर्यंत चर्चा केलेली आहे. प्रत्येकाने 5 ऑगस्ट पासूनचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल ते व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओच्या मार्फत जो अभ्यास तुम्हाला सांगितलाय तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करून देताना काहीतरी ट्रिक तुमच्याशी डिस्कस केली जाते, त्या ट्रिकवर फोकस करा. चला, आपण सुरू करू आजच्या या सत्राला. त्याच्यामध्ये पहिले 4 प्रश्न मी तुमच्या समोर देते. आपल्याला गटात न बसणारी संख्या किंवा गटात न बसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चला, प्रत्येकाने वेळ त्या पेपर पेन्सिल वापरा आणि तुमचं कमीत कमी वेळात उत्तर निघतंय का हे तपासून बघा. चला. चला, आतापर्यंतच्या सत्रांमध्ये मी त्या ठिकाणी चर्चा करत असताना मी तुम्हाला सांगितलंय की तुमचे वर्ग घन पाढे पाठ असलेच पाहिजे. या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर काही गोष्टींचे तुम्ही उत्तर सहज देऊ शकतात, फार सहज तुम्हाला उत्तरं मिळू शकतात. चला. 4 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला आहे. प्रत्येकाने त्याच्यामध्ये भाग घ्या, पेपर पेन्सिल वापरा. बघा, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बदलते. आपल्याला बेसिक गोष्टींवर त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते. मी तुम्हाला म्हटलंय की 1 ते 30 पर्यंतचे वर्ग संख्या आपल्या पाठ असल्यास पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे घनसंख्या आपल्या पाठ असल्यास पाहिजे. नंतर आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या येणाऱ्या मूळ संख्या ह्या आपल्या पाठ असल्या पाहिजे. A to Z ह्या अल्फाबेटचे क्रमांक आपल्याला पाठ पाहिजे. A to Z हे जे 26 अक्षर आहेत त्यांचे क्रमांक देखील आपले पाठ असले पाहिजे. चला. 4 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला दिला. पेपर पेन्सिलचा वापर. आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 4 पर्यायांमधून एक पर्याय त्या गटामध्ये बसत नाहीये. बाकीचे 3 पर्याय एक गट तयार करतायत. तो गट आपल्याला तो चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चला, अजून मी थोडा वेळ थांबतोय. प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.
आता बघा या ठिकाणी ही जी मधली संख्या आहे तीनाचा वर्ग 9 होतो तो इथं डावीकडे लिहिलाय आणि तीनाचा घन 27 होतो तो इथं उजवीकडे लिहिलाय. नंतर 9 जर बघितला तर 9चा वर्ग 81 होतो तो इथं लिहिलेला आहे आणि 9चा घन 729 होतो तो इथं लिहिलेला आहे. इथं 4चा वर्ग 16 होतो आणि 4चा घन 64 होतो पण इथं 65 लिहिले. इथं चेक करून घ्या बघा. 8चा वर्ग 64 होतोय आणि 8चा घन 512 होतोय तो लिहिलेला आहे. म्हणजे गटात न बसणारा पर्याय तुमचा पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. येस, व्हेरी गुड. पुढचं जर आपण चेक केलं बघा, PRT याला आपण क्रमांक देऊ. P चा नंबर 16 आहे, R चा 18 आहे आणि T चा 20 आहे. 2-2 ने वाढतोय. M चा 13 आहे, O चा 15 आहे, Q चा 17 आहे. G चा 7 नंबर आहे, हा 5 आहे, हा 3 आहे. इथं उतरता क्रम झाला. इथं चढता क्रम होता, इथं पण चढता क्रम होता, पण इथं उतरता क्रम तुम्हाला दिसतोय. याचा 19 आहे, याचा 21 आहे, W चा 23 आहे. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी जर तुम्ही अपूर्णांक बघितला 9 चौक 36 होतात आणि 36 मध्ये 2 मिळवले तर तुमचे 38 इथं तयार झाले बघा. नंतर 4 चौक 16 होतात, 16 मध्ये 2 मिळवले तर 18 होत आहे. 5 चौक 20 होतात, 20 मध्ये 2 मिळवले तर 22 इथं होत आहेत. तर 6 चौक 24 जर केले तर 24 अधिक 1 25 आलेलं, इथं जर अधिक 2 पाहिजे होतं, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं हा वर्तुळ जर आपण इकडे टाकला तर हा बरोबर अर्धा वर्तुळ रेखांकित केलेला आहे. इथं पण अर्धा वर्तुळ रेखांकित केलेला आहे, इथं पण अर्धा वर्तुळ रेखांकित केलेला आहे. पण इथं वर्तुळाचा भाग अर्धा रेखांकित होत नाही, अर्ध्यापेक्षा तो जास्त आहे तिथं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 असणार आहे. ओके, चला. अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा विचार आपल्याला मिळतोय. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळा विचार देऊन जातो आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सोपं त्या ठिकाणी होतंय. वयवारीवरचा प्रश्न आहे, प्रत्येकाने वाचण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर द्या. मी तुम्हाला 60 सेकंदाचा वेळ प्रश्न वाचायला देतोय आणि जर तुम्हाला करता आलं तर करण्याचा प्रयत्न करा. सोहम आणि विराज यांचे 6 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 6:5 आहे. 6 वर्षापूर्वी. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:10 होईल, तर विराजचे आजचे वय किती? ओके. विराजचे आजचे वय बघा, विराजचे 6 वर्षापूर्वीचे वय 5च्या पटीत होतं. ओके. म्हणजे मला जर विराजचे आजचे वय, मी डायरेक्ट बद्दल सांगतोय बघा, विराजचे आजचे वय जर मला काढायचे तर ते 5च्या पटीपेक्षा 6ने जास्त पाहिजे. 5च्या पटीपेक्षा 6ने जास्त. किंवा उलट्या अर्थी जर मी म्हटलं की दिलेल्या पर्यायांतून जर 6 वजा केलं तर येणारी संख्या ही 5च्या पटीत यायला पाहिजे. 5च्या पटीत यायला पाहिजे. याच्यातून मी 6 वजा केले तर 12 येतात, 5च्या पटीत नाहीये. याच्यातून मी 6 वजा केले तर 14 येतात, 5च्या पटीत नाहीये. याच्यातून मी 6 वजा केले तर 16 येतात, 5च्या पटीत नाहीये. 16 मधून 6 वजा केले तर किती येतात? 10, 5च्या पटीत आहे. म्हणजे त्याचं आजचं वय हे किती असलं पाहिजे? 16 वर्ष असलं पाहिजे. हा, नक्की 16 वर्ष असलं पाहिजे. बघा, त्याचं आजचं वय जर 16 वर्ष असेल, आजचे वय आजचे वय जर त्याचे 16 वर्ष आहे, ओके, तर 6 वर्षापूर्वी त्याचे वय किती होतं बघा? 6 वर्षापूर्वी त्याचं वय नक्की 10 होतं. म्हणजे या 5ला कितीने मल्टिप्लाय केलंय? 2ने. मग याला पण 2ने करून टाका. म्हणजे सोहमचे आजचे वय किती येणार आहे? 18 आणि विराजचे किती येणार आहे? 16. 4 वर्षानंतर काय होईल? 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर सोहमचे वय 22 आणि विराजचे वय 20. यांचा घ्या रेशो घ्या. यांना 2ने जर भागितलं तर बरोबर 11:10 तुमचा रेशो येतोय. म्हणजे 16 उत्तर तुम्ही जे घेतलं होतं ते बरोबर आहे. दुसरी पद्धत तुम्ही जर म्हटली की दुसरी पद्धत सांगा, 6 वर्षापूर्वी जर त्यांचं वय 6x आणि 5x मानलं तर त्यांचं आजचं वय होऊन जाईल 6x अधिक 6 आणि 5x अधिक 6. 4 वर्षानंतर त्याचं होईल 6x अधिक 6 अधिक 4. हे 5x अधिक 6 अधिक 4. म्हणजे हे झालं 6x अधिक 10 आणि हे झालं 5x अधिक 10. आता हे गुणोत्तर 6x अधिक 10 भागीला 5x अधिक 10 हे गुणोत्तर 11/10 होतंय.
यांचा तिरकस गुणाकार काढून तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकतात. पण इतकं लांबलचक बघा, इतकं लांबलचक करायला आपल्याला वेळ नाहीये ना, आपल्याला एवढं लांबलचक करण्यासाठीचे काही मार्क्स दिलेले जाणार आहेत. आणि म्हणून हे ज्या तुम्हाला पर्यायांच्या मदतीने जर करता आलं तर तसं करण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न बघा आपल्याला आलेला आहे. प्रत्येकाने प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मनोरंजनात्मक खेळ खेळताना रोहनने आपल्या गटातील मुलांना खालील सूचना दिल्या. जसे की एक म्हटलं की 2 टाळ्या वाजवायच्या, 2 म्हटलं की 1 टाळी वाजवा. खालील प्रमाणे अंक म्हटलं तर एकूण किती टाळ्या वाजल्या जातील? एक म्हटलं की 2 टाळ्या वाजल्या जात आहेत आणि 2 म्हटलं की एकच टाळी वाजली जाते. म्हणजे बघा, इथं 2 टाळ्या वाजल्या जातील, इथं 1 टाळी वाजली जाईल, इथं 1 टाळी वाजली जाईल. म्हणजे काय करा, एकाला 2ने रिप्लेस करा आणि 2ला 1ने रिप्लेस करा. दॅट्स इट. किती सुंदर प्रश्न आहे. आणि मग यांची बेरीज करा. सो 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 2 14 आणि 2 16 आणि 2 18, 18 आणि 1 19. एकूण किती टाळ्या वाजवल्या जातील? 19 टाळ्या वाजवल्या जातील. सिंपल. आपल्याला काय करायचं होतं? 2ला रिप्लेस करायचं होतं एकाने आणि एकाला रिप्लेस करायचं होतं 2ने. कारण एक म्हटलं तर 2 टाळ्या आणि 2 म्हटलं तर 1 टाळी वाजली जाते. ओके, चला. पुढचा प्रश्न हा नातेसंबंधांवरचा प्रश्न आहे. मी तुम्हाला काही वेळ देतोय, प्रत्येकाने प्रयत्न करा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा. जिजाऊच्या मोफत मार्गदर्शन केंद्रावर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. एका चित्राकडे बोट दाखवून राम म्हणाला. काय म्हणतोय राम? ती माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. बहिणीचा भाऊ. बहिणीचा भाऊ. बहिणीचा भाऊ म्हणजे भाऊच. बहिणीचा भाऊ म्हणजे भाऊ. आणि भावाचे वडील म्हणजेच त्याचे वडील. आणि वडिलांची एकुलती एक मुलगी. तर रामचे तिच्याशी नातं काय? यस सांगा उत्तर. रामचं तिच्याशी नातं येणारे बहीण हे नातं येणारे. यस, बहीण. तर या बघा, बहिणीचा भाऊ म्हणजे आपला भाऊ, भावाचे वडील म्हणजे आपले भाऊ, आपले वडील, आणि वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे बहीण. तर इतकं साध्या सोप्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करा. पुढचा 3 प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला 3 मिनिटाचा वेळ देतोय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. चला. तीन मिनिटाचा वेळ मी तुम्हाला दिलाय, प्रत्येकाने प्रयत्न करा. ना, को, य, रा, न व ट या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यातील पहिल्या व दुसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द किती?
कोणता शब्द तयार होतो बघा? एक नारायण या ठिकाणी तर दिसतंय. नारायण जर आपण घेऊन घेतला, ना रा य न, को न, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. चला, करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, आपल्याला इथं विचारलेलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, यांच्यामधला काही संबंध आहे का बघा. हा, 5 यांचा जर गुणाकार केला बघा, 5 आणि 6 यांचा गुणाकार केला तर 6 पंचे 30 होतात. आणि 30ला खालच्या संख्येने जर भागितलं तर मधली संख्या तयार होते. तसं 5 गुणिला 14 यांचा गुणाकार होतो 70. 70ला 10ने भागितलं तर 7 तयार होते. त्याचप्रमाणे 6 गुणिला 12 या गुणाकाराला 18ने भागावं लागणार आहे. 6 1 6, 7 त्रिक 12, 12/3. तुमचं उत्तर 4 या ठिकाणी यायला पाहिजे. सो हे 4 तुमचं उत्तर आहे. पुढचं 10 - 3 42 इथं लिहिलंय. आता 10 - 3 42 होत नाही विद्यार्थी मित्रांनो. मग काहीतरी वेगळं लॉजिक या ठिकाणी आहे. 5 + 3 तुमचं 56 होत नाही. हा. आता यांची वजाबाकी किती होते? 7 होते. 7 गुणिला 6 जर केलं, 7 × 42 या ठिकाणी होतात. नंतर यांची बेरीज होते, 8 होते. 5 आणि 3 8 होते. 8 × 7 = 56 होत आहे. 8 × 7 = 56 होत आहे. 8 × 7 = 56 होत आहे. तर मग आपण जर ते लॉजिक जर वापरलं, इथं 9 होतात. 9 × 7 = 54 व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला नाहीये. तर मग काहीतरी वेगळा विचार आपल्याला करावा लागेल. 10 - 3 = 42. आता 42 येण्याचे वेगवेगळे पार्ट बघा. 42 कसा येऊ शकतो? 6 × 7 = 7 × 42. 21 × 42. ओके, 14 त्रिक 42. हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला 42 हा संख्या मिळू शकते. 10 - 3. ओके, आता हा पण प्रश्न आपण जो सोडला होता बघा, त्याच्यामध्ये आपण तो म्हणतो की पहिल्या आणि दुसऱ्या हं, पहिल्या आणि दुसऱ्या अक्षरापासून तयार होणार शब्दांचा अर्थपूर्ण हे. आता वावर, रान, अरण्य आणि जंगल हे सर्व सारखे शब्द आहेत. तर आपल्याला या ठिकाणी 2 वावर निवडावं लागेल. अरण्य, रान, जंगल आणि 2 पर्याय विचारतोय. तर मग या ठिकाणी मला असं वाटतं की जंगल आणि अरण्य हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे पहिला जर आपण घेतला वन जर घेतला तर वनचा समानार्थी शब्द जंगल आणि अरण्य येणार आहे. आपण हा दुसरा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर आता या प्रश्नावर काम करा. 10 - 3 ऍक्च्युअल 7 होतात. 7ला 6ने गुणलं गेलं, समजा याची दुप्पट. 5 आणि 3 किती झाले? 8. 8ला 7ने गुणलं तर तुम्हाला
किती भेटतायत? 8×7 = 56 भेटतायत. तर 12 - 3 बरोबर किती? गणितीय क्रिया, एक विशिष्ट गणितीय क्रिया त्या ठिकाणी वापरली गेलेली आहे. एक विशिष्ट गणितीय क्रिया त्या ठिकाणी वापरली गेली आहे. म्हणजे वजाबाकी केली आपण, वजाबाकी तर होत नाहीये. 10×3 जर केलं तर 10×3 = 30 होतात. ओके. याचा वजाबाकीचा अर्थ आपल्याला शोधावा लागणार आहे. वजाबाकीचा अर्थ आपल्याला शोधावा लागणार आहे. ओके, चला होल्ड देऊ ह्या प्रश्नाला. पुढचा प्रश्न बघा. 19 पुढे पुन्हा 3 प्रश्न मी तुम्हाला डिस्प्ले केलेले. प्रत्येकाने ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला. 9, 67, 7. एक वेगळ्या 19 आहे, 9 नाही, 19 आहे. मग 19, 67 आणि 7 ह्या जर संख्या बघितल्या विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. पण पर्यायांमधल्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या नाही आहेत. एकही संख्या त्याच्यामधली मूळ नाहीये. काहीतरी वेगळं लॉजिक आपल्याला त्या ठिकाणी शोधावं लागेल. 19, 7, 67 आणि 7. 19 ची टोटल जर तुम्ही केली तर ती 10 होते. याची टोटल 13 होते. याची टोटल 7 होते. ओके. तर मग असं जर केलं तर याची पुन्हा एका अंकामध्येची टोटल 1 झाली. याच्या अंकाची टोटल किती झाली? 4 झाली. ही झाली 7. म्हणजे इथं 3 ने वाढ झाली आहे. इथं 3 ने वाढलं, इथं 3 ने वाढलं. पुढची आता टोटल 10 व्हायला पाहिजे. 10 टोटल होते तुमची या नंबरची 91, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 91 येणार आहे. दुसरा प्रश्न जर बघितला बघा, 396 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 आणि 6 यांची टोटल 9 होते. 572 जर बघितलं, 5 आणि 2 यांची टोटल 7 होते. 4 आणि 5 यांची टोटल 9 होते. म्हणून अशी संख्या निवडायची की पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची अंकाची टोटल ही मधली संख्या यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक व्यक्ती आहे आणि त्याच्या पायांची दिशा बदललेली आहे आणि इथं हातांची दिशा पण बदलतोय. ओके. तर पायांची दिशा बदलवली बघा. तो पाया हळूहळू एक असा होता, नंतर असा गेला, आता असा आलाय. तर तो पाय बदलणार आहे. तर तो तसाच्या तसा न राहता तो काहीतरी स्लांटिंग होणार आहे. ओके. किंवा या ठिकाणी बघा, या दोन आकृतींमधला जर संबंध बघितला आणि तसंच आपण जर इथं संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर ही आकृती आणि ही आकृती अगदी सारखी आहे, म्हणजे हा पर्याय येत नाही तुमचा. ओके. नंतर याच्यामध्ये पण या आकृती सारखाच आहे, तर हा पण पर्याय तुमचा येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. याच्यामध्ये पुन्हा हाताला काही त्याच्यामध्ये एक्सटेन्शन दिसत नाहीये, म्हणून हा पण पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असायला पाहिजे. तर नॉन व्हर्बल रिझनिंगचे प्रश्न आहेत बघा. पुढचा प्रश्न हा, इथं पुन्हा चुकीचं पद शोधायचंय. चला, चुकीचं पद शोधा. चुकीचं पद शोधा.
आणि हे चुकीचं पद शोधण्यासाठी नंबर दिले गेले पाहिजे. सी चा नंबर 3 आहे, एच चा नंबर 8 आहे, याचा नंबर 13 आहे आणि याचा नंबर 22 आहे. जर तुम्ही बघितलं याच्यामधली वाढ कितीची होती? 5 ची आहे. याच्यामधली पण वाढ 5 ची आहे. तर 5 ची जर वाढ मी केली असती तर मला इथं 22 च्या ऐवजी 18 पाहिजे होते आणि 18 वरचं लेटर असतं आर, म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 1 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 1, 3, 6. आता इथं जर बघितलं 1 ते 3 ची वाढ 2 ची आहे, पुन्हा वाढ 3 ने झाली, 4 ने वाढ झाली, नंतर नंतर 5 ने झाली. तर ही वाढ 6 ने व्हायला पाहिजे होती. म्हणजे इथे 21 जर राहिलं असतं तर पुढची वाढ बरोबर 7 ने झाली असती. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 17च्या ऐवजी त्या ठिकाणी 21 असणं गरजेचं होतं. चला पुढचा प्रश्न हा पुन्हा नातेसंबंधांवरचा आहे. नातेसंबंधांवरचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण अजून एक प्रकार वापरतो, तो म्हणजे ट्री डायग्राम ड्रॉ करणं. ट्री डायग्राम ड्रॉ करणं. चला ट्री डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. ट्री डायग्राम ड्रॉ करताना जर एखादा व्यक्ती पुरुष असेल तर त्याला चौकोनात दाखवा, महिला असेल तर तिला वर्तुळात दाखवा. जर आपल्याला विवाहित जोडपं जर दाखवायचं असेल, विवाहित जोडपं जर दाखवायचं असेल तर सरळ रेषा, दोन सरळ पॅरलल रेषा, समांतर रेषा. पुढील पिढी जर दाखवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी खालची रेषा अशी वापरू शकतात. भावंड दाखवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे त्या ठिकाणी नोटेशन वापरू शकता. चला बघा, के हा जे चा भाऊ आहे. के भाऊ आहे म्हणून तो पुरुष आहे. जे चा तो भाऊ आहे. एम ही के ची बहीण आहे. एम ही बहीण आहे के ची. नंतर पी हा एन चा भाऊ आहे. ओके. एन ही जे ची मुलगी आहे. एन कोणाची मुलगी आहे? जे ची मुलगी आहे. एन जे ची मुलगी आहे आणि पी त्याचा भाऊ आहे. ओके. तर एस हा एम चा बाप आहे. म्हणजे एस हा एम चा बाप आहे, म्हणजे तो या तिघांचाच बाप असेल, के जे एम चा. तर पी चा काका कोण? तर पी चा काका कोण? तर तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे यापैकी नाही. कारण की आपल्याला काका विचारलाय. तर जे हा कोण आहे व्यक्ती, ही कोण आहे? ही महिला आहे का पुरुष आहे हे आपल्याला माहिती नाही. ही व्यक्ती महिला आहे की पुरुष आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून याचं उत्तर आपल्याला निश्चित सांगता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं यापैकी नाही, निश्चित सांगता येत नाही. जी माहिती आपल्याला दिली नाहीये त्याच्या बाबतीत आपण काही ऍझम्पशन त्या ठिकाणी करू शकत नाही. ओके. चला पुढचा प्रश्न हा दिशा ज्ञानावरचा आहे. दिशा ज्ञानावरचे प्रश्न सॉल्व्ह करताना आकृती काढणं आवश्यक असतं. आकृती काढणं आवश्यक असतं. मी तुम्हाला सांगितलंय की दिशा ज्ञानावरचे प्रश्न सॉल्व्ह करताना आकृती ज्यावेळेस तुम्ही काढाल त्यावेळेस वरची दिशा ही दिशा उत्तर असते. उत्तरेच्या अपोजिटची दिशा असते तुमची दक्षिण. तुमच्या उजव्या हाताला जी दिशा असते ती पूर्व आणि डाव्या हाताला जी दिशा असते ती पश्चिम. सूर्योदयाची दिशा ही नेहमी पूर्व दिशा असते, लक्षात घ्या. आणि ते तुम्हाला मुद्दाम अशा गोष्टी चेक केल्या जातात बघा. सूर्योदयाकडे रोहित तोंड करून उभा आहे, म्हणजे त्याचं तोंड पूर्वेला आहे. आता तो घड्याळीच्या काट्याच्या दिशेने 45 अंशात वळण घेतलंय, म्हणजे या दिशेने आला, 45 अंशात वळण घेतलंय. नंतर डावीकडे 135 अंशात वळण. डावीकडे 135 म्हणजे बघा, इथं 90 झाला, इथून इथं 90 झाला आणि हा 45 अंश, म्हणजे हे झाले 135 अंश. आता त्याचं तोंड या दिशेला आहे. तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर त्याचं तोंड हे उत्तर दिशेला असणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित आकृती जर काढली तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर नक्की मिळतं. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ओके.
तर या ठिकाणी बघा 9 आणि 16, ओके, यांच्यामध्ये तुम्हाला काही लॉजिक दिसतंय का? हा. म्हणजे इथं जी समसंख्या आहे तिची निम्मे केली गेली, म्हणजे याची जर निम्मे जर मी केली आणि मग गुणाकार केला, 9 गुणिला 8, नवी 8 72 इथं मला दिसत आहेत. नंतर 21 गुणिला इथली समसंख्या 6, त्याला 2 ने भागितलं तर 21 गुणिला 3, 21 × 3 = 63 होतात. तर त्याचप्रमाणे 13 गुणिला 8 भागिला 2, 8 भागिला 2 म्हणजे 4, 13 × 4 = 52 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चला, पुढचे 4 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. चारही प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. पदांचा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सोळा, 22, 26. आता बघा या ठिकाणी 16 ते 22 जर तुम्ही बघितलं तर ही संख्या कितीने वाढली आहे? 6ने वाढली आहे. नंतर 22 पासून 26 पर्यंत ही संख्या 4ने वाढली आहे. नंतर 38 पर्यंत ही संख्या 12ने वाढली आहे. आता 12 ने 6ने का वाढली बघा? 16च्या अंकांचा गुणाकार. इथं 4ने का वाढली? 22च्या अंकांचा गुणाकार. इथंच 12ने वाढली, 2 आणि 6चा गुणाकार. आता 3 गुणिला 8 म्हणजे 8 × 3 = 24ने ही संख्या वाढायला पाहिजे. सो 38 अधिक 24 जर तुम्ही केले तर तुमचं उत्तर 62 त्या ठिकाणी यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. आठवडा वार, आठवडा वार, तर महिना, तर या ठिकाणी तुमचं उत्तर तारीख यायला पाहिजे. तारीख यायला पाहिजे. या ठिकाणी बघा ही जी काळी आहे ती वर होती ती खाली गेलेली, यांचा समान संबंध आहे. तर अशाच पद्धतीने आपण जर इथं संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर यू तर जसाच तसा राहील, परंतु या ठिकाणी ही आरशातली प्रतिमा नाहीये, पाण्यातली प्रतिमा पण नसेल. पाण्यातली प्रतिमा राहिलं असतं तर ते उलट झालं असतं. त्या बेसिसवर तुम्हाला हे सर्व पर्याय ओळखता येतील. या ठिकाणी सर्व पर्याय याच्यामध्ये इथं पाण्यातल्या प्रतिमेसारखी सिच्युएशन क्रिएट झाली. तुम्हाला उत्तर पर्याय क्रमांक 1च द्यावा लागेल या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, क्यूचा नंबर 17 आहे, एसचा 19 आहे, याचा 21 आहे आणि याचा 23 आहे. 2-2 ने वाढतायत. याचा नंबर 18 आहे, याचा 20 आहे, याचा 22 आहे, याचा 24 आहे. याचा 6, याचा 8, याचा 10, याचा 12. म्हणजे मग आपल्याला 2-2 ने वाढणारे अल्फाबेट्स पाहिजेत. हा 5 आहे, हा 7 आहे, हा 10 होतो, म्हणजे हा चालणार नाही.
हा पण नाही चालणार. हा 5 आहे, हा 7 आहे, हा 9 आहे, हा 11 आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 याचं असेल तर तुम्ही बरोबर केलेलं आहे. ओके, चला. वेन आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. वेन आकृतीने रिप्रेझेंट करायचे पूर्ण संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या आपल्याला इथे प्रेझेंट करायच्या आहेत. तर समसंख्या आणि मूळ संख्या ह्या पूर्णपणे याच्यामध्ये पाहिजेत, पूर्ण संख्यांमध्ये पाहिजेत. पुन्हा समसंख्या आणि मूळ संख्या यांच्यामध्ये सामायिक राहील, कारण 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर येईल. वेन आकृतीचा कोणता पर्याय दर्शवते असे विचारलंय. प्रयोगशाळा, इथं बघा हे प्रयोगशाळा, शाळा आणि ग्रंथालय हा जो भाग आहे हा कशासाठी देऊ आपण? प्रयोगशाळेसाठी. आणि हा ग्रंथालय आणि हा पूर्ण जो असेल ती शाळा असेल. भारत, महाराष्ट्र, मुंबई राहिला असतं तर त्याचे तिघ सर्कल असे एकमेकात आले असते. वही, पुस्तक, पेन असे तिघ वेगवेगळे वर्तुळ आले असते. पुन्हा दिवस, वर्ष, महिना याचे पण 3 अशा आकृत्या आल्या असत्या. ओके, चला. समान संबंधांवरचे शेवटचे 4 प्रश्न आपण ह्या आजच्या सत्रामधले घेऊ. नट रंगमंच, कारकून म्हणजे नटाचं काम रंगमंचावर असतं. कारकून हा कार्यालयामध्ये काम करतो, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4. भाकीत हे भविष्य काळाचा केला जातो. पश्चाताप हा भूतकाळाचा केला जातो. पश्चाताप. पाप, तुमचं उत्तर कदाचित तुम्ही पाप पण उत्तर म्हणू शकतो. पाप पण म्हणू शकतो. पश्चातापाचा पाप. पापाचा आपल्याला पश्चाताप होतो. 7 5 84. 7 आणि 5 जर 12 होत आहेत. ओके. आणि मग 84 या ठिकाणी आहेत. तर तसा काही संबंध तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतोय का बघा. आणि याला 5 3. हा, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक संख्या ही 2 2 ने कमी झाली आहे. 7ला 2 ने कमी केलं, 5ला 2 ने कमी केलं, 6ला 2 कमी केलं. तर इथे 2 जर तुम्ही कमी केलं तर 2 6 5 1 असं उत्तर तुमचं यायला पाहिजे. जो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. बॉटनी म्हणजे वनस्पती. बॉटनी ही अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे झुलॉजी म्हणजे काय येणार आहे? प्राण्यांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे झुलॉजी. CEB म्हणजे D6K. ओके. म्हणजे या मधल्या जे अक्षर आहे बघा, याचं ईचा नंबर 5 आहे, 5ला 1 ने वाढवलाय. तर याचा नंबर 8 आहे, 8ला जर 1ने वाढवलं तर 9 मध्ये पाहिजे. तसा पर्याय क्रमांक 1च तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण हे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण चर्चा याच्यावर केली आहे. जिजाऊच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आय होप की तुम्हाला सेशन आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.